जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा एका विद्यार्थिनीने आपल्याला प्रश्न पाठवलेला आहे. एक पूल व एक बोगदा एकमेकांना चिकटून आहेत. पुलाची लांबी 650 मीटर व बोगद्याची लांबी 950 मीटर आहे. जर ताशी 90 किमी प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना 80 सेकंदात ओलांडते, तर ती रेल्वे फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडते? आता या ठिकाणी बघा, रेल्वेला जर पूल ओलांडायचा असेल तर पूल प्लस स्वतःची लांबी एवढं अंतर पार करावं लागतं. मात्र इथे पूल आणि बोगदा काय आहे, एकत्र एकत्र चिकटून आहेत. म्हणून तिला काय करावं लागेल, त्या रेल्वेला स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी प्लस बोगद्याची लांबी एकत्रित. आता इथे शेवटी आपल्याला प्रश्नामध्ये फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल हे विचारले. अगोदर आपल्याला रेल्वेची लांबी काढावं लागेल आणि नंतर पुलाला किती सेकंदात ओलांडेल ते काढता येईल. चला आपण बघू, सोडवू प्रश्न. आता इथं आपण हा वेळ, सेकंद आणि हे अंतर मीटर. आता बघा, रेल्वेचा ताशी वेग 90 किमी प्रति तास आहे, म्हणजेच ती रेल्वे 3600 सेकंदामध्ये हे, आता हे 90 किलोमीटर आहे, याला काय करायचं आपल्याला मीटर मध्ये, म्हणजे हे काय होईल, 90,000 मीटर जाईल. आणि आता ही 80 सेकंदामध्ये रेल्वेची लांबी ही माहित नाही आपल्याला, ही एक्स घेतली आपण. पण ती सुरुवातीला 80 सेकंदामध्ये स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी प्लस बोगद्याची लांबी 950 हे एकत्रित 80 जाणार आहे. आता इथं आपण एक्स ची किंमत काढू, म्हणजेच आपल्याला रेल्वेची लांबी मिळणार आहे. 650 आणि 950 हे होतील 1600, म्हणून हे एक्स अधिक 1600 बरोबर 80 गुणिले 90,000 भागिले 3600. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 9 1 9, 9 चौक 36, 4 1 4, 4 2 8. एक्स अधिक 1600 बरोबर 20 आणि 100 यांचा गुणाकार 2000. एक्स बरोबर 2000 मधून 1600 गेले, हे 400 मीटर. ही जे 400 मीटर आपल्याला मिळालेली आहे, ही जे 400 मीटर आपल्याला मिळालेली आहे, काय आहे, रेल्वेची लांबी आहे. ही रेल्वेची लांबी. आता याचप्रमाणे आपण आता काय करू, आपण आपल्याला आता पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल हे काढायचे आपल्याला. हा वेळ सेकंदामध्ये, हे अंतर मीटर मध्ये. रेल्वेचा ताशी वेग 90,000 आहे, म्हणजे 3600 सेकंदामध्ये ती 90,000 मीटर जाईल. आणि आपल्याला पुलाला किती वेळात ओलांडते, आता हे पुलाची किती वेळात ओलांडते वेळ काढायचा आहे. आता पूल ओलांडण्यासाठी काय करावं लागेल, तिला ही पुलाची लांबी प्लस स्वतःची लांबी एवढं अंतर पार करायचे. पुलाची लांबी 650 आणि रेल्वेची लांबी इथं एक्स आहे. एक्स ची किंमत आपण ही इथं 400 काढली, म्हणून आपण इथं डायरेक्ट काय करू, 400 घेऊन घेऊ. हे 400, 650 आणि 400 यांची बेरीज 1050. 650 आणि 400 यांची बेरीज 1050, म्हणून हे 3600 गुणिले 1050 छेदिले 90,000 बरोबर वाय. हे 3 शून्य, हे 2, हा एक कटला. 9 1 9, 9 चौक 36, 5 1 5, 5 2 10, 5 2 10, 5 1 5, बे 1 बे 2 4,
2 गुणिले 21 बरोबर हे वाय. 21 दोन्ही 42. 42 हे सेकंद बरोबर हे वाय. म्हणजेच काय लागणार, त्या पुलाला ओलांडण्यासाठी 42 सेकंद आपल्याला लागतील. हेच तुमचं फायनल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. थँक्यू. तुमचे जर प्रश्न असतील तर हा इथं माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. असेच तुमचं समाधान केले जाईल.